नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. अवैध सुगंधी तंबाखू कारखान्यावर संयुक्त धाड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांची चौकशी सुरू. कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ खोतवाडी मार्गावरील अयोध्यानगर परिसरात सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखू मावा निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 19 लाख रुपयांचा कच्चा माल, रसायने, पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली असून कारखान्याचा मालक व 3 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यात मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू तयार करून त्याची विक्री केली जात होती. छाप्यात मेथनॉल, ग्लिसरीन, विविध रसायने, सुगंधी तंबाखूचा कच्चा माल, पॅकिंग साहित्य तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणी कारखान्याचे मालक विनायक मुठानी तसेच कर्मचारी अविनाश कोळेकर, पुनाराम नाईक आणि गोपाल नाईक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह अन्य लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते, शहापूर पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली. या धाडीनंतर परिसरात आणखी किती अवैध मावा कारखाने सुरू आहेत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हा कारखाना गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची चर्चा असताना प्रशासनाची कारवाई इतक्या उशिरा का झाली याबाबत ही नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मी पोलीस निरीक्षक शरद लेमाने, शिवाजीनगर पोलीस स्टेशन. आज पहाटे 6/7/2026 रोजी सकाळी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान आमच्या पोलीस पथकाचे सद्दाम संधी एक अंमलदार यांना आपल्या सेक्टर पेट्रोलिंग दरम्यान चार्ली 6 नंबरच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की एक वाहन संशयितरित्या पळून जात आहे, म्हणून त्याचा पाठलाग केला असता त्या सदरच्या वाहनामध्ये महाराष्ट्रामध्ये बंदी असलेले सुगंधित गुटखा याला तंबाखू याच्या बॅन असलेली तंबाखू मिळून आलेली आहे. सुमारे 3 लाखाचा ऐवज मिळून आलेला आहे. त्याचबरोबर आरोपी नामे रवींद्र विष्णू रेडेकर, गोकुळ चौक, इचलकरंजी असं त्यांनी आरोपीचं नाव सांगितलेलं आहे. त्याची राखाडी होंडा सिटी कारमध्ये आणि सदरचा माल मिळून आलेला आहे. त्याला जागीच ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास करीत आहोत. त्याने कुठून माल आणलेला आहे आणि हा माल कुणाकडे घेऊन चाललेला होता याबाबत तपास करीत आहोत. आणि या सर्व कारवाईमध्ये आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रमुख PSI ठाणे साहेब, हवालदार अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार सद्दाम संधी, विकास चौगुले, शिरीष कांबळे, प्रमोद चव्हाण, स्वप्नील मिसाळ, राजकुमार पाटील यांनी या तपासामध्ये खूप मेहनत घेऊन सदरची रेड करण्यात आलेली आहे. धन्यवाद. 3,05,000चा सुगंधी मुद्देमाल तंबाखू आणि त्याचबरोबर वाहन होंडा सिटी 3 लाखाचं आणि आपल्या 15,000चा मोबाईल असा 6,18,000चा टोटल मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.